कसे आहात सगळे? मजेत ना? आणि पाहताय ना आपला लाडका चॅनल आपलं लाडको कोकण मंडळी. मला खूप सपोर्ट मिळतो तुमच्याकडून. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. मागच्या वेळी मी तुम्हाला बोललो होतो की मी पुढच्या याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते इंटरेस्टिंग म्हणजे तिथे जाऊन सांगू की इथे सांगू? ठीक आहे, तुम्हाला एक हिंट देतो. मी आपल्या इथेच एक 5 किलोमीटरमध्ये एक गाव आहे, तिथे मी जात आहे. आता आपण जाणार आहोत वीरवाडी या ठिकाणी. वीरवाडीमध्ये आता सीझन काय आहे त्या आणि तुम्हाला थोडीशी पण ठीक आहे, तुम्ही असंच बघत राहा व्हिडिओ. आपण जाऊया, चला मित्रांनो. आता आपण जायला निघालो आहोत वीरवाडी या ठिकाणी. तर वाटेमध्ये काय नेहमीचाच रस्ता आहे आपला. एक 4 किलोमीटरचा रस्ता असेल आय थिंक. बघूया. आता आपण पोचलो जवळजवळ सडेवाडी. हा तुम्हाला मी गणपती मंदिर दाखवतो जाताना वाटेमध्ये. आपल्या कोकणामध्ये बघण्यासारखं ना बरंच काही आहे आणि दाखवण्यासारखं बरंच काही आहे. पण काय करू मित्रांनो, थोडा कामामुळे माझ्या नाही वेळ मिळत. एक दिवस सुट्टी असते, त्यातून व्हिडिओ शूट, त्याच्यानंतर बरंच काही एडिटिंग हे ते. यूट्यूबवरची लाईफ एवढी सोपी नाही आहे, कारण काय आम्ही पहिल्यांदा आपल्याला बघताना वाटत होतं अरे काय व्हिडिओ असं तसं. परंतु यूट्यूबवरची लाईफ खरोखर गणपती मंदिर, गणपती बाप्पा मोरया. तर यूट्यूबवरची लाईफ एवढी सोपी नाही आहे मित्रांनो, कारण की आता मी स्वतः करत असल्यामुळे एक छोटे छोटे व्हिडिओ पाहावं असं ना. मी काय प्रोफेशनल यूट्यूबर बनेन न बनेन तुमच्यावरती आहे सगळं. पण खरंच यूट्यूबवरची लाईफ जिथे दिसेल तिथे शूट हे ते नाही, खरोखर कष्टाचं काम आहे मित्रांनो. तर यापुढे तुम्ही यूट्यूबला कुठची व्हिडिओ बघताना प्लीज त्याला इग्नोर करू नका. जर आवडली तर नक्की लाईक करा, नाही आवडली तर तरी लाईक करा, चालतंय ना. एका लाईकने काय होणार आहे मित्रांनो. हो, थोडं आपण स्पीडअप करूया. आपले मित्र तिथे वाट बघतायत, त्यामुळे थोडं स्पीडअप करावं लागणार आहे. पण मित्रांनो, किती घाई असली तरी आपल्या लिमिटमध्येच जायचं. तर पोचतोय आपण, एक 2 मिनिटामध्ये पोचतोय. आता आपण वाडातरला आलोय. वाडातरला ओ माय गॉड, पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता बंद. ठीक आहे, आपल्याला एवढ्या पुढे जायचं नाही आहे, अर्ध्यापर्यंतच जायचं आहे. नवीन डेव्हलपमेंट चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, ब्रिज करतायत, चांगली गोष्ट आहे. पण किती वर्ष असं काम चालेल आय डोंट नो. मे बी माझ्या अंदाजाने कम से कम इसको 2 साल तो होई ना. हां, 2 वर्ष तर नक्की झाले. रस्त्याचं काम चालू आहे. बघूया आता कधी होतं आहे पूर्ण. त्यात आणखी हा कोरोना आला, त्यामुळे सगळंच बोंबललं. हो हो, वाडातरची खाडी.
अरे आहेत आपले मित्र आहेत इथेच थांबूया आपण. सो मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत वीरवाडीमध्ये आणि तुम्हाला मगाचपासून जो सस्पेन्स होता तो आता मी तुमचा सस्पेन्स थोडा कमी करतोय. कारण का आत्ता आपण आलो आहोत, माझा मित्र आहे सूरज आणि तो कॅमेऱ्यामध्ये येत नाही, थोडा लाजतोय. आणि तिकडे खाली तुम्ही बघू शकत असाल, थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. तो मकरंद आहे, तो वरती आल्यानंतर दाखवतो त्याचा चेहरा. तर कशासाठी आलो आहेत तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, समजेल तुम्हाला. दिसत आहेत काय खेकडे, कुर्ल्या. ॲक्च्युली आम्ही येणार होतो मागाशी लवकर, पण या दोघांनी फोन केला की लवकर ये, पण माझ्या कामामुळे मला थोडं प्रॉब्लेम झाला. पण हे बघा कुर्ल्या कशा पकडतात तुम्हाला दाखवतो. हा मासाचा तुकडा आहे. कोंबडीचं जे मांस, आतडी वगैरे असतात त्याला बांधतात. ही रशी सोडून हे जाळं असं पाण्यामध्ये टाकतात. त्याला घळ बोलतात, घळ. आणि जसं पाणी वरती चढत जातं, समुद्राची किंवा आपल्या ह्याची भरती येते खाडीची, त्यावेळी ह्या कुर्ल्या चरण्यासाठी किंवा आपलं पोट भरण्यासाठी ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी त्या ह्या जाळ्यामध्ये अडकतात. आणि थोड्या वेळाने उचलल्यानंतर की ती कुर्ली आतमध्ये अडकते आणि मग त्या कुर्लीला आपण पकडतो. तर बाकीचे इतर शॉट दाखवतो तुम्हाला थोडे काय होतील ते पुढे. ओके, कसा टाकतोय माझा मित्र दाखवतोय बघा. पाण्यामध्ये उतरलाय तो आणि आता घळ टाकतोय बघा. हां, तो घळ टाकलाय आणि थोड्या वेळाने एक 10 मिनटं गेल्यानंतर परत एकदा आम्ही उचलून बघणार आहोत. रशीकडे धोंडा ठेव. हां, रशीवरती धोंडा ठेव, नाही तर वाहून जाईल ती. चला पुढे जाऊया आपण. पुढचा घळ उचलायचा आहे माझ्याकडे आहेत. आणि आता घळ उचलण्यासाठी कुर्ल्यांचा गेलेला आहे बघा मित्र माझा, बघू शकताय. तो आता घळ उचलणार आहे. बघूया काय भेटतंय काय. अरे आहे, कुर्ली आहे. बघितलात मित्रांनो, झूम कर. दाखव. एक नंबर भेटली आहे कुर्ली. मस्तच आहे. ते पळतली. बघा कुर्ली बघा. आता हा मकरंद पकडणार आहे कुर्लीला बघा. अरे या, हा बघा कशी पकडतोय. एक नंबर कुर्ल्या भेटतायत. सांगून येते ते बरोबर झाला. बघू काय म्हणतात. फोन जर बाबा काय ना उघडूच तू डायरेक्ट टाकतो, मोडू नको. तर मकरंदचा चेहरा पण दाखव जरा. पकडली आहे कुर्ली आताच. डेंगा उघडू नये म्हणून त्याने एक काटा लावलाय. तुम्हाला नंतर पुढची कुर्ली भेटल्यानंतर मी तुम्हाला तो दाखवतो कसा लावतात. दुसरी कुर्ली. मित्रांनो, आता दुसरा गळ उचलण्यासाठी मकरंद चाललाय. रशी बघा तिथे दिसत असेल तुम्हाला. सावकाश रे, पाणी खूप वाढलंय आता. सावकाश पाय टाक. उचलताना बघूया आपण. तो जो घळ आहे त्याला कोंबडे असतात ना आपली चिकन, त्याची आतडी वगैरे लावतात. म्हणजे त्याच्या वासावरती कुर्ल्या ते खाण्यासाठी म्हणून येतात आणि त्या जाळ्यामध्ये पसतात. तर रिकामी आहे. मकरंद बोलतोय काहीच नाही आहे. ठीक आहे, थोडं जवळ टाक ना, पाण्यात उतरायला नको. बघा कुठे घळ टाकतायत. बापरे, तसं सोपं नाही आहे काम हे. माझ्या मित्रांना ही सवय आहे. हा, बरेच गळ टाकलेत. आता शेवटचा गळ उचलणार आहोत आम्ही. तर या बघूया शेवटच्या गळामध्ये काय होतं. जे गळ उचलतात ज्याच्यामध्ये भेटत नाही ते गळ पुन्हा परत त्याच ठिकाणी टाकून ठेवतात, म्हणजे जेणेकरून परत कुर्ली किंवा खेकडा त्यामध्ये येऊन फसेल त्याच्यासाठी. करण बघूया. नाही, हा पण खालीच आहे.
मित्रांनो परत एकदा आम्ही घळ आहेत ते उचलून बघण्यासाठी आलेलो आहोत. कारण की 10-15 मिनटं होऊन गेली आहेत. 10 ते 15 मिनिटांनी प्रत्येक वेळा आम्ही उचलतो. मित्रांनो ह्याला म्हाराई बोलतात, म्हाराई. तर ह्या म्हाराई काढण्यासाठी आम्ही आज सकाळी येणार होतो, परंतु माझ्या कामामुळे गडबड झाली नेहमीप्रमाणे. तर आता आपण कुर्ल्यांचं बघतोय, पण याचा एक व्हिडिओ तुम्हाला नक्की मी दाखवणार आहे. मे बी 2 दिवसात तुम्हाला याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवीन मी. कारण का या म्हाराई खूप चविष्ट असतात खायला. त्या आतमध्ये फोडून खायच्या असतात, डायरेक्ट खायच्या नसतात, शिजवून खायचे असतात. तर बघूया आपल्याला परत कधी चान्स भेटतोय. तर आता सध्या पाणी ताण बोलतात त्याला, ताण म्हणजे पाण्याची ओटी भरती याच्यावरती असतं सगळं. तर सध्या ताण चालू आहे, म्हणजे बोलतात की त्या ताणाच्या वेळीच भेटतात म्हणून. तर ताण चालू आहे सध्या, बघूया आपण कधी यायला भेटतंय. पण तुम्हाला लवकरच याचा एक व्हिडिओ मी दाखवेन. सूरज आपल्या घराची जागा बदलतोय, बघूया आता कुठे टाकतोय. टाकलाय गळ, बघूया आता. मे बी एक 10-15 मिनिटानंतर परत एकदा उचलून बघणार आम्ही. घरातलं मांस आहे ते कुर्लीने काढून नेलंय, त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी आता दुसरा गळ तिथे टाकतोय मकरंद. कारण की त्या ठिकाणी कुर्ली असणार 100%. कुर्लीने ते मांस सोडवून नेलंय, त्याच्यामुळे आता दुसरा घळ चेंज करतोय. मित्रांनो आता 2-2.5 तास झाले आम्ही इथे येऊन. तर खूप कंटाळा पण आला आहे आणि पाणी आता वरती चढले, त्यामुळे आता कुर्ल्या काय भेटताना कठीण आहेत. तरी पण आम्हाला 20 एक कुर्ल्या भेटल्या आहेत. त्याचा शॉट पहिला एक होता, त्याच्यात 4-5 कुर्ल्या होत्या. आता नंतरच्या कुर्ल्या मित्र घेऊन पुढे गेला आहे, नंतर दाखवेन बाय चान्स तो भेटला तर. आणि बस आता जेवायला जायचं आहे. 3:30 झालेत, दुपारचे 3:30 झालेत, त्यामुळे भूक भरपूर लागली आहे. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि असेच जर आपल्या कोकणातलं काय काय बघायचं असेल तुम्हाला, तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझा आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि मित्रांनो असंच सपोर्ट करत राहा, असंच बघत राहा माझे व्हिडिओ, आणि तुम्ही आनंदी राहा, मी पण आनंदीच आहे. ओके.